Hello dear students, let us continue with the basic concepts and today's basic concept is electronic configuration. स्टुडंट्स, जसं की आपण याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये बघितलं की इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते ॲटमच्या न्यूक्लियस किंवा ज्याला आपण सेंटर पण म्हणतो त्याच्या भोवतीनं स्पेसिफिक पाथमध्ये फिरत असतात. आता तो जो पाथ असतो इलेक्ट्रॉनचा त्याला म्हणायचं त्या इलेक्ट्रॉनची ऑर्बिट किंवा त्याच्यासाठीच अजून एक शब्द आहे दॅट इज शेल किंवा ऑर्बिट. हे दोन्ही वर्ड्स सेम मिनिंगचे आहेत याच्यासाठी की शेल किंवा ऑर्बिट कशाला म्हणायचं तर इट इज नथिंग बट द पाथ ऑफ इलेक्ट्रॉन. पहिली कन्सेप्ट शेल किंवा ज्याला आपण ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतो. हा दुसरं तिसरं काही नसून इलेक्ट्रॉनचा पाथ असतो. पाथ ऑफ इलेक्ट्रॉन्स की ज्या पाथमध्ये ते इलेक्ट्रॉन्स ॲटमच्या न्यूक्लियस किंवा सेंटरच्या भोवतीने फिरत असतात. आता ह्या पर्टिक्युलर शेल किंवा जो पाथ आहे त्या प्रत्येक शेलमध्ये जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट होऊ शकतात त्यांचा नंबर हा स्पेसिफिक असतो. जसं की तुमच्या माहितीच्या ज्या आहेत चार म्हणजे ज्या शेल्स असतात KLMN अशा 4 शेल्स आपण आत्तापर्यंत शिकलो आहे. डायग्रॅमॅटिकली दाखवायचं झालं तर दिस इज सेंटर की ज्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात. मी पूर्ण दाखवत नाही, अर्धीच काढून दाखवते. बघा डायग्रॅम काढताना सुद्धा तुम्हाला कसं म्हणजे बरेच मुलांना अशी सवय असते की आपण अशी 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 करत डायग्रॅम काढतो बट ते चांगलं दिसत नाही आणि त्याला वेळही जास्त लागतो. अशा पद्धतीनं आता सर्क्युलर शेप आपल्याला जेव्हा काढायचा आहे तर कसा काढायचा. आता सुट्टी आहे, वेळ आहे तर त्याची प्रॅक्टिस करा. काय करायचं बघा, पहिल्यांदा हा अर्धा पार्ट काढून घ्यायचा हात न उचलता आणि दुसऱ्यांदा हा अर्धा पार्ट. तुमचा स्पेरिकल शेप जो आहे सर्क्युलर तो दिसतो. एक्झॅक्टली ॲक्युरेट आला नाही तरी हरकत नाही पण अशीच प्रॅक्टिस करा. एकदा तुम्ही डायग्रॅम काढायला प्रॅक्टिस सुरू केलीत की मग हळूहळू तुम्ही परफेक्शनकडे जात जाल. मग ही झाली फर्स्ट शेल, ही सेकंड शेल, थर्ड शेल, फोर्थ शेल सब असतात. ह्या प्रत्येक शेलला त्याच्या सब शेल्स पण असतात. त्या तुम्ही पुढे 11th-12th गेल्यानंतर शिकणार आहात. आता बघा हा जो न्यूक्लियस किंवा सेंटर ऑफ ॲटम आहे त्याच्या सगळ्यात जवळची जी शेल आहे तिचं नाव आहे K शेल. त्यानंतरची शेल L, M आणि N अशा प्रत्येक शेलची ही नावं आहेत. याचे नंबर्स देखील आहेत. सगळ्यात जवळची जी आहे न्यूक्लियसपासून तिचा नंबर 1, 2, 3 and 4. म्हणजेच फर्स्ट शेल K, सेकंड शेल L, थर्ड शेल M, फोर्थ शेल N. मग आता ह्या शेल्सच्या बद्दल डिटेल माहिती आता आपण आज बघणार आहोत. बघा हा स्टुडंट्स, आता एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला. क्लासरूममध्ये तुम्ही जेव्हा टीचर्सच्या समोर म्हणजे टीचर समोर शिकवत असतात आणि तुम्ही पुढे बेंचेसवरती जेव्हा बसलेला असतात तेव्हा बघा एक ऑब्झर्वेशन माझं जे आहे ते बरोबर आहे का सांगा तुम्हीच. जे स्टुडंट्स टीचरच्या जवळ असतात पहिल्या 1, 2, 3 बेंचेसवरती ते जास्त अटेंटिव्ह असतात, एकदम व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करून लक्ष देऊन, कारण टीचरच्या जवळ असतात ते. जसं जसं तुम्ही पुढे पुढे लांब लांब जात जाल तुमच्यातलं आणि टीचरमधलं अंतर जसं वाढत जाईल तशी थोडीशी चुळबुळ करण्याची टेंडन्सी तुमची वाढते की नाही. कुठंतरी इकडे तिकडे बघ, काहीतरी कर. का? कारण तुमचं अंतर हे जास्त आहे. तसंच या इथे देखील ही टेंडन्सी बघायला मिळते इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉनमध्ये असणाऱ्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे प्रोटॉन्सवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉन्सवरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह फोर्स जे चार्जेस आहेत त्यांच्यामध्ये फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात. आता हे इलेक्ट्रॉन्स एका जागी स्टेडी नाहीत आणि म्हणून ते प्रोटॉनकडे खेचले जात जरी असले तरी ते न्यूक्लियसकडे जात नाहीत. जर ते स्टेडी असते तर जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सकडे एखादा ऑब्जेक्ट खेचला जातो. ग्रह किंवा तारे हे सूर्याकडे खेचले जातात पण म्हणून मॅग्नेटसारखं सूर्य त्यांच्याकडे त्याच्याकडे खेचत नाही. किंवा चंद्र जो आहे तो अर्थच्या भोवतीनं जेव्हा फिरत असतो तो कंटिन्युअस त्याची एक मोशनमध्ये असतो आणि त्यामुळेच जरी त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इन्फ्लुएन्स असला तरीसुद्धा तो
एका पाथमध्ये कंटिन्युअसली फिरत असतो. इलेक्ट्रॉन्सच्या बाबतीत पण तसंच आहे. इलेक्ट्रॉन्स कंटिन्युअसली मूव्हिंग असतात आणि म्हणून यांच्यामध्ये जरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असला पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्समध्ये, तरीसुद्धा ते न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होतात, पण इथून तो पाथ सोडून काही जात नाहीत न्यूक्लियसकडे. आलं लक्षात? आता बघा, जे तुम्हाला मी आत्ता एक्झाम्पल सांगितलं ते इथं कसं ॲप्लिकेबल आहे ते बघूयात. जे इलेक्ट्रॉन्स फर्स्ट शेलमध्ये आहेत, म्हणजेच न्यूक्लियसपासून जवळ, त्यांच्यामध्ये असणारा फोर्स आणि प्रोटॉन्समध्ये असणारा फोर्स हा जास्त असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आणि म्हणून ह्याची जी एनर्जी लेवल आहे ती कंपॅरेटिव्हली सगळ्यात कमी असते. मग ह्या 4 शेल्सचा विचार करायचा झाला तर सगळ्यात कमी एनर्जी लेवल कुणाची? के शेलमधली. अंतर वाढत जाईल तसं तसं मॅग्नेटच्या बाबतीत जसं होतं की नाही, मॅग्नेट सपोज हे मॅग्नेट आहे, त्याच्या जसं जसं आपण लांब जात जाऊ तसा तसा ते ऑब्जेक्ट आणि मॅग्नेट ह्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतो. तसंच इथे देखील होतं, अंतर वाढत जाईल, ज्याला आपण ॲटॉमिक रेडियस म्हणतो, ते पुढं आपण शिकणार आहोत. तर तसं तसं काय होतो, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज ह्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतो आणि त्यामुळं काय होतं, ह्याची एनर्जी लेवल ही कंपॅरेटिव्हली जास्त असते. एम शेलमधले असणारे इलेक्ट्रॉन्स त्यांची एनर्जी लेवल अजूनही जास्त आणि सगळ्यात जास्त एनर्जी लेवल असते एन शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची. सो के शेललाच लो एनर्जी ऑर्बिट असं देखील म्हणतात किंवा लो एनर्जी शेल. त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा एल शेलमध्ये त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी आणि एनमध्ये हाय एनर्जी असणारी इलेक्ट्रॉन्स हे प्रेझेंट असतात. आता बघा हां, जसं आपल्याला आपण जे फूड खातो, म्हणजे आपण जेवल्यानंतर आपल्यामध्ये एनर्जी येते. जेव्हा आपण काही खाल्लेलं नसतं, भूक लागलेली असते, तेव्हा आपली एनर्जी लेवल डाऊन झालेली असते, 4 पावलंसुद्धा चालणं आपल्याला अवघड होऊन बसतं. परंतु जेव्हा तुम्ही फुल भरपेट जेवलेला आहात आणि मग तेव्हा तुमच्यात एकदम एनर्जी येते आणि तुम्ही ॲक्टिव्हिटी एकदम फास्ट आणि ॲक्टिव्हली करू लागता. मग त्या केसमध्ये जसं असतं तसं इथे देखील असतं. ज्या इलेक्ट्रॉन्सची एनर्जी लेवल कमी असते ते इलेक्ट्रॉन्स त्या स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये कंटिन्युअसली मूव्ह होत असतात. परंतु जसं जसं अंतर वाढत जाईल तसं मी तुम्हाला सांगितलं एनर्जी लेवल वाढत जाते आणि बरेचदा वाढलेल्या एनर्जीमुळे काय होतं, हे इलेक्ट्रॉन्स त्या स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये तर फिरत असतातच, पण हाय एनर्जी वाढल्यामुळे काय होतात, ती ऑर्बिट सोडून ते बरेचदा पुढच्या ऑर्बिटमध्ये उडी देखील मारतात. परंतु एक लक्षात ठेवा, ह्या 2 ऑर्बिटच्या मधली जी जागा आहे ना, तिथे हे इलेक्ट्रॉन्स कधीच जात नाहीत. आयदर म्हणजे जेव्हा त्यांची एनर्जी लेवल वाढते तेव्हा ते एका शेलपासून दुसऱ्या शेलमध्ये म्हणजे आउटर शेलमध्ये उडी मारतात आणि जेव्हा त्यांची एनर्जी कमी होते दॅट टाईम दे मूव्ह फ्रॉम आउटर ऑर्बिट टू इनर ऑर्बिट. आलं लक्षात? एनर्जी लेवलवरती डिपेंड करतं. आणि मग हेच कारण आहे बघा, बरेचदा तुम्हाला प्रश्न असा पडतो की प्रत्येक ऑर्बिटची एक स्पेसिफिक इलेक्ट्रॉन होल्डिंग कपॅसिटी असते. मग ते असूनसुद्धा बरेचदा ती शेल पूर्ण न भरता त्याच्या पुढची शेल का भरते, तर त्याच्यामागचं हे रिझन आहे. इलेक्ट्रॉनची एनर्जी लेवल जेवढी वाढत जाईल तसं काय होतं, ते पूर्ण शेल भरण्याच्या आधीच एक शेल सोडून पुढे उडी मारतात आणि त्यामुळं काय होतं, ही शेल अर्धवट राहिली आणि पुढची शेल भरायला सुरू झाली. असं देखील इलेक्ट्रॉनच्या बाबतीत घडतं. नॉर्मली ज्यांचा ॲटॉमिक नंबर 18 किंवा 20च्या पुढचा आहे ज्या एलिमेंट्सचा, त्यांच्यामध्ये ही टेंडन्सी दिसून येते. ती डिटेल आपण बघतोय ह्याच लेक्चरमध्ये पुढे कंटिन्यू करताना तुमच्या लक्षात येईल. सो हे 4 ऑर्बिट्स किंवा शेल्स लक्षात आल्या, त्यांची नावं, त्यांचा नंबर, त्यांच्यामध्ये असणारी एनर्जी लेवल. केमध्ये सगळ्यात कमी एनर्जी, एनमध्ये सगळ्यात जास्त एनर्जी. आता जसं की आपण डिस्कस करत होतो, प्रत्येक शेलमध्ये असणारा इलेक्ट्रॉनचा जो नंबर आहे तो स्पेसिफिक असतो आणि तो आपण फाइंड आउट करू शकतो. त्याच्यासाठीचा एक फॉर्म्युला आहे 2n². या फॉर्म्युल्याचा यूज करून प्रत्येक शेलची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कपॅसिटी आपण शोधू शकतो. कसं ते बघूयात. याच्यामध्ये n म्हणजे काय आहे, नंबर ऑफ शेल. ओके, आता बघा हां, नंबर ऑफ शेल म्हणजे जसं तुम्हाला आत्ता सांगितलं 1 2 3 4, तो नंबर इथे पुट करायचा आहे. मग आपण आता ह्या फॉर्म्युलामध्ये एनच्या जागी नंबर ऑफ शेल्स 1 2 3 4 घालत जाऊयात आणि आपल्याला काय त्यांची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कपॅसिटी काय मिळते ते बघूयात.
फॉर फर्स्ट शेल, आत्ता हा जो चार्ट दाखवते आहे तो बरेचदा तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो बघा. फर्स्ट शेलसाठी 2 इंटू n म्हणजे 1 आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे इथे येईल 2. सेकंड शेलसाठी 2 इंटू 2चा स्क्वेअर 8. थर्ड शेलसाठी 18 आणि फोर्थ शेलसाठी 32. ही प्रत्येक शेलची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कपॅसिटी आहे. याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स त्या शेलमध्ये मावू शकत नाही. फॉर एक्झाम्पल इथे थर्ड शेलमध्ये जे सांगितले आपण 18 आहे, 18पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स ह्या शेलमध्ये येणार नाहीत. पण जसं की आपण आत्ता डिस्कस करत होतो बघा, प्रत्येक शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन, ज्याला आपण ऑक्टेट स्टेट म्हणतो, ती स्टेट आल्यानंतर तो ॲटम हा स्टेबल होतो. आणि त्यामुळं बऱ्याच इलेक्ट्रॉन्सच्या बाबतीत, की जसं तुम्हाला सांगितलं ॲटॉमिक नंबर 20च्या पुढचे जे ॲटम्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की 2, 8 सपोज 8 आणि 2 अशा प्रकारचं देखील कॉन्फिगरेशन बघायला मिळतं. आयडियली थर्ड शेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन्स मॅक्झिमम मावू शकतात. मग हा जो सेकंड इलेक्ट्रॉन आहे तो आयडियली ह्या शेलमध्ये असला पाहिजे होता. पण मी जसं तुम्हाला 2 रिझन सांगितली, एक सांगितलं न्यूक्लियसपासूनचं अंतर वाढत जाईल तशी तशी त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी लेवल वाढत जाते. आणि दुसरं काय सांगितलं की ऑक्टेट स्टेट, 8 इलेक्ट्रॉन आले की नॉर्मली तो ॲटम स्टेबल होतो, स्टॅबिलिटी अटेन करतो, तो ऑक्टेट स्टेट ज्याला म्हणतो. हे 2 रिझन्स झाले. आता स्टुडंट्स ह्याच्यामध्ये अजून एक मला माहिती तुम्हाला अशी सांगायची आहे की ह्या 4 शेल्स ज्या आहेत त्या 4 शेल्सच्या अजूनही 4 सबशेल्स पण असतात. प्रत्येक शेलला 4 सबशेल म्हणजे केच्या 4 सबशेल, एल शेलच्या अजून 4 सबशेल्स, एस, पी, डी, एफ असे 4 त्याचे सबशेल्स किंवा ऑर्बिटल्स ज्याला म्हणतो आपण त्या प्रेझेंट असतात. ते देखील रिझन आहे की ज्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स ही आधीची शेल न भरता पुढच्या शेलमध्ये जातात. हे डिटेल ह्याचे काही प्रिन्सिपल्स आहेत, वेगवेगळ्या सायंटिस्टनी त्याच्याबाबत स्टडी करून त्याचे प्रिन्सिपल्स मांडलेले आहेत. ते तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये जाऊन शिकणार आहात. आत्ता आपल्या ह्या 10th पर्यंत जे सिलेबस आहे की जो तुम्हाला सगळ्या UPSC MPSC सगळीकडे युजफुल आहे, तिथंपर्यंतचं नॉलेज हे एवढंच आहे. सबशेल्सबद्दल तुम्हाला माहिती ही विचारली जात नाही. हे कळालं का बघा. हा फॉर्म्युला आधीची शेल कम्प्लिटली न भरता दुसऱ्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स का जातात त्याचं रिझन कळालं का बघा, की इलेक्ट्रॉनची एनर्जी लेवल जशी वाढत जाते तसं तसं ते एक शेल भरून म्हणजे आता इथून या शेलमध्ये जाण्याच्या ऐवजी ते इलेक्ट्रॉन्स पुढच्या शेलमध्ये जंप करतात ड्यू टू हाय एनर्जी लेवल. अंतर वाढत गेलं, एनर्जी लेवल वाढत गेली. SPDF हे 4 सब ऑर्बिटल्स जे आहेत त्यांचे फिल होण्याची टेंडन्सी ही देखील चेंज होत जाते. हे काही रिझन्स आहेत की ज्याच्यामुळं पहिली शेल कम्प्लिटली न भरता पुढची शेल भरायला सुरुवात होते. आलं लक्षात. सो हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. तुम्हाला याच्यावरचे जे क्वेश्चन्स विचारले जातात, ॲटॉमिक नंबर दिला जातो आणि ॲटॉमिक नंबरवरून इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय असेल किंवा इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन दिलं जातं त्याच्यावरून ॲटॉमिक नंबर काय असेल, अशा प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला विचारले जातात. एक एक्झाम्पल मी तुम्हाला करून दाखवते. आपण घेऊयात कॅल्शियम. कॅल्शियम ह्या मेटल हा जो एलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 20. आता हे जे 20 ॲटॉमिक नंबर म्हणजे त्याचा प्रोटॉनचा नंबर 20 आहे आणि जेव्हा आपण एलिमेंटल कॅल्शियम कन्सिडर करतो तेव्हा त्याचा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण 20च आहेत. मग या कारण हा आयन नाही आहे अजूनही, Ca++ आयन नाही तयार झालेला आहे, हा फक्त ॲटम आहे आणि म्हणून ह्या केसमध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचा नंबर हा इक्वल असतो. आता या केसमध्ये कॅल्शियमचं कॉन्फिगरेशन आपण जेव्हा कन्सिडर करूयात शेल वाईज K, L, M आणि N अशा ह्या 4 शेल्स. या 20 इलेक्ट्रॉन्सपैकी पहिली जी K शेल आहे तिची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कपॅसिटी 2 आहे. सो इथे मी 2 लिहिलं. उरलेल्या दुसरी जी शेल आहे त्याच्यामध्ये 8, एकूण 10 झाले, अजून 10 इलेक्ट्रॉन्स उरले. याच्यामध्ये M शेलमध्ये 8 जातात आणि जे उरलेले 2 आहेत ते N शेलमध्ये अकोमोडेट होतात. त्याच्या मागचं रिझन हे आत्ताच तुम्हाला सांगितलं. सो ह्या पद्धतीनं ॲटॉमिक नंबरवरून तुम्ही इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन हे सांगू शकता. तुम्हाला जास्त करून पहिले 20 इलेमेंट्सपर्यंतचंच ॲटॉमिक किंवा काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे एक्झामसाठी विचारलं जातं. आफ्टर दॅट
जे काही स्पेसिफिक असतील तेवढेच तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बट 10वीपर्यंत तुम्हाला कंपल्सरी पहिल्या 20 एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ॲटॉमिक नंबर्स हे लक्षात आले पाहिजेत. त्याची टेक्निक, ॲटॉमिक नंबर कसे लक्षात ठेवायचे ह्याची टेक्निक सांगणारा एक मी व्हिडिओ बनवलेला आहे. तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, तो चेक करा. ते ॲटॉमिक नंबर सिक्वेन्शियली लक्षात ठेवा. आत्ता वेळ आहे तोपर्यंत 5 मिनटंसुद्धा लागणार नाहीत तुम्हाला. बट ते 5 मिनटं तुम्ही जेव्हा यूज करता, तुम्हाला पुढची जे हायर स्टँडर्ड्समध्ये तुम्ही 8वीतून 9वीत जाणार असाल तरी उपयोगी आहे, 9वीतून 10वीत जाणार असाल तरी उपयोगी आहे. आलं लक्षात? कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी ते उपयोगी आहे. कारण तुम्हाला ॲटॉमिक नंबर जेव्हा लक्षात राहतो तेव्हा त्याच्यावरून ही सगळी इन्फॉर्मेशन आपोआप सांगता येते. आणि म्हणून पहिल्या 20 एलिमेंट्सचा ॲटॉमिक नंबर हा प्रत्येक स्टुडंटला आलाच पाहिजे. त्याची टेक्निक कशी आहे ती सांगणारे मी व्हिडिओ तुम्हाला नक्की खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, तो बघा, ते लक्षात ठेवा. हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीनं होतं हे तुम्हाला सांगितलं. हां, आता हे नुसतं लिहिलं आपण. डायग्रॅमॅटिकली जर आपल्याला एक्सप्लेन करायला विचारलं तर आपण कसं डायग्रॅम दाखवणार? समजा हे कॅल्शियम आहे, ह्याचं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन करा. हे आपण नुसतं लिहिलं, ह्याचं कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसतं नंबरमध्ये लिहायचं झालं तर 2,8,8,2 असं लिहिणार. पण जर डायग्रॅमॅटिक एक्सप्लेनेशन विचारलं तर ह्या पद्धतीनं तुम्हाला डायग्रॅम काढावी लागणार. कशी काढते जस्ट ऑब्झर्व करताय का बघा. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि ही 4th शेल. आता याच्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन सेंटरमध्ये, इलेक्ट्रॉन्स कसे दाखवतो आपण? असे, किंवा असे डॉटच्या स्वरूपात देखील दाखवता येतात. फर्स्ट शेलमध्ये मी असे दाखवते, ही एक मेथड झाली. किंवा या पद्धतीनं डॉटच्या स्वरूपामध्ये पण. आता बघा, मी जसं सांगितलं इलेक्ट्रॉन्स कंटिन्युअसली मूव्हिंग असतात, ते एका जागी स्थिर नसतात. मग हे अशा जोड्यांमध्ये कशाला दाखवलं आहे तर दिसायला पण ते बेटर दिसतं आणि आपल्याला काउंट करायला सोपं पडतं. 2-2च्या जोड्या आपल्याला काउंट करायला सोप्या पडतात की नाही, म्हणून हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ह्या पद्धतीनं दाखवायचं. हे 2, 8, थर्ड शेलमध्ये पण 8 काउंट करायला सोपं पडतं ना. 2, 2, 4, हे 6 आणि हे 8. आणि दिसायला पण बघा बेटर दिसतं. 2-2च्या जोड्या असे हे तुम्ही जर नुसती अशी शेल काढली आणि 1, 2, 3, 4, 5 असे जर दाखवले तर तुम्हीच बघा, दोन्ही तुम्हाला इथं दाखवलेत, कुठलं बेटर दिसतं, कुठलं छान दिसतं आणि कुठलं पटकन कळतं. काउंट करायला ह्याच्यापेक्षा हे सोपं पण पडतं, दिसतं पण व्यवस्थित. आणि म्हणून आपण ही मेथड फॉलो करायची. 2-2 इलेक्ट्रॉन्स दाखवायचे आणि आउटर शेलमध्ये 2. लाईक दिस. आपल्याला डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन जेव्हा विचारलं जातं असं दाखवायचं. नुसतं विचारलं जाईल तेव्हा ह्या पद्धतीनं दाखवायचं. आलं लक्षात? ह्याच्यावरून ॲटॉमिक नंबर काय असेल हा विचारला जातो प्रश्न. ॲटॉमिक नंबरवरून कॉन्फिगरेशन असा पण विचारला जातो. ॲटॉमिक नंबरवरून प्रोटॉन किती, इलेक्ट्रॉन किती, असे कुठलाही उलटा प्रश्न विचारला तरी हे तुम्हाला आलंच पाहिजे बरं काय. सो इथेच थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्या पुढची कन्सेप्ट बघणार आहोत.